to read from Romans chapter 10 from verses 13 to 15. आपण रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि वचन 13 ते 15 वाचणार आहोत. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. तर ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करीतील, आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील, आणि घोषणा करणाऱ्यां वाचून ते कसे ऐकतील आणि कशी करीतील. चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्यांचे चरण किती मनोरम आहे असा शास्त्रलेख आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. यहाँ पे ऐसा लिखा है, या ठिकाणी असं लिहिलंय, whoever calls on the name of the Lord shall be saved. जे कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करतील त्यांचे तारण होईल. Whoever, जो कोणी, not a selected people, फक्त निवडलेले काही लोक not नाही, only few people, काही थोडेसे लोक नाही, not only educated people, फक्त शिकलेली लोक नाही, everybody. प्रत्येक जण. Say whosoever. म्हणा प्रत्येक जण. Whosoever. म्हणा प्रत्येक जण. What is the right word in Marathi? What it is written? कारण जो कोणी. जो कोनी का मतलब क्या है? जो कोणी याचा अर्थ काय आहे? कोई सिलेक्टेड आदमी है उसमें? कोणी निवडलेली व्यक्ती आहे का त्याच्यामध्ये? कोई भी रहने दो, कोणीही असू द्या. काला रहने दो, गोरा रहने दो, सफेद रहने दो, पीला रहने दो, कोई सा भी कलर का आदमी रहने दो, जब वो उसको आवाज देगा उसका तारण हो जाएगा. कोणताही व्यक्ती काळा. Praise the Lord. Praise the Lord. Amen. Whosoever जो कोणी shall call upon the name of the Lord, जो कोणी त्याचा धावा करील shall be saved. त्याचं तारण होईल. अच्छा, ये चीज when Paul is writing this, ज्या वेळेला संत पाऊल या ठिकाणी लिहित आहे, he has taken it from the Old Testament. आणि त्याने हे जुन्या करारामधून घेतलेलं आहे. In the Old Testament, जुन्या करारामध्ये in Joel chapter 2, जोएल याचा 2रा अध्याय, the Bible tells us, आणि वचन आपल्याला सांगतं, and there Bible speaks about the day of Pentecost. आणि या ठिकाणी वचन पेंटिकोस्टचा दिवस याबद्दल लिहित आहे. And then it says that whosoever shall call on the name of the Lord shall be saved. आणि त्या ठिकाणी वचनात असं लिहिले की जे कोणी परमेश्वराचा धावा करतील त्यांचं तारण होईल. It is from verse 28 onwards. यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करील, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांस स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील, तुमचे दास व दासी यावरही त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नी व धुरांचे लोळ असे चिन्ह दाखवीन. परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करील तो तरेल, कारण परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे निभावलेले सियोन डोंगरावर व यरुशलेमेत राहतील, आणि परमेश्वराने ज्यांना बोलावले ते बाकी उरलेल्यात राहतील. Praise the Lord. Praise the Lord. यहाँ पे see it is speaking about the day of Pentecost. बघा या ठिकाणी पेंटिकॉस्ट बद्दल लिहिलेलं आहे. And there in one place it says, आणि या ठिकाणी एका भागात एक ऐसा लिखा है असं लिहिलंय कि ये पेंटिकॉस्ट होने से पहले पूरा अंधकार हो जाएगा. The sun will become dim, the sun will become dark, and the moon will become like blood. आणि या ठिकाणी अगोदर एका ठिकाणी असं लिहिलंय की पेंटिकॉस्टच्या दिवसा अगोदर सूर्य हा अंधकारमय होईल आणि चंद्र हा रक्तमय होईल. And on that great day, आणि त्या महान दिवशी, on that great day, आणि त्या महान दिवशी उसके पहले त्याच्या अगोदर पूरा अंधकार हो जाएगा. सर्व काही काळोख I mean होईल. the sun will become dark. आणि हा सूर्य जो आहे तो अंधकारमय होईल. Praise the Lord. Praise the See Lord. how beautifully this prophecy was fulfilled. बघा ही जी भविष्यवाणी आहे ती किती सुंदररीत्या पूर्ण झालेली When आहे. Jesus died on the cross, ज्यावेळेला प्रभू येशू वधस्तंभावरती मरण the people, the centurions and the Roman soldier, they looked at Jesus and they said, if you are really the Son of God, if you can save everybody, you save yourself from that cross. आणि त्या ठिकाणी जी रोमन अधिकारी होती, जी लोक वधस्तंभाभोवती होते, ते प्रभू येशूला म्हणत होते, जर तू खरोखर देवाचा पुत्र असशील, जर तू इतरांना वाचवतोस, तर तू स्वतःला या वधस्तंभापासून वाचव. Come down from that cross. त्या वधस्तंभावरून तू खाली ये. Do a miracle.
एक चमत्कार Come कर, down from that cross त्या वधस्तंभावरून तू खाली ये, and we will believe you are really the Son of God. आणि मग आम्ही विश्वास ठेवू की तू खरोखर देवाचा पुत्र आहे. But Jesus did not reply to them. पण प्रभू येशूने त्यांना उत्तर नाही दिलं. He didn't say one word to them. त्यानं त्या लोकांना एकही शब्द नाही बोलला. I told you somebody put a post on the Facebook. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितले की कोणीतरी फेसबुक वरती एक पोस्ट There टाकली, was a cross त्यावरती वधस्तंभ and होता, a thin, lean person, very weak person was hanging on that cross. आणि त्या वधस्तंभावरती एक खूप अशक्त लुकडा माणूस वधस्तंभावरती होता. And he wrote down, he said, if this Jesus could not save him, how can this Jesus save you? आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं होतं, जर प्रभू येशू स्वतःला त्या वधस्तंभापासून नाही वाचू शकला तर तो तुम्हाला कसं काय वाचवेल. कोई दुबला पतला एक फोटो डाला उधर, वो मेरा यीशु तो नहीं है. कोणतरी हडकुळा व्यक्ती होता, तो काय माझा येशू तर नाहीये. Praise the Lord. Praise the Lord. मैं एक चीज कहना चाहता हूँ, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू मेरा इच्छितो, यीशु का कहानी क्रूस पर खत्म नहीं हुआ. माझ्या येशूची गोष्ट त्या वधस्तंभावर नाही संपली. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. मेरा यीशु तीसरे दिन मृत्यु को हरा के जीवित हुआ है. माझा येशू त्या मृत्यूला हरवून तिसऱ्या दिवशी Come पुन्हा on, एकदा जिवंत church, झाला. you need to give a good clap for that. चला मंडळी, यासाठी आपण जोरदार टाळी Make a वाजवायला joyful पाहिजे. noise for that. देवाच्या भवनामध्ये आनंदाचा गजर Your करायला Jesus हवा. is risen from the dead. तुमचा येशू मरणातून उठलेला आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. जब लाजरस मृत्यु से जीवित हुआ, ज्या वेळेला लाजरस मरणातून पुन्हा उठलेला, see, Lazarus was 4 days in the tomb. आणि हा जो लाजर होता तो कबरेमध्ये 4 दिवस 4 होता. दिवस मरा हुआ था कब्र के अंदर. लाजर जो आहे तो 4 दिवस कबरेमध्ये मेलेला होता. यीशु आया, बोला लाजरस बाहर निकल. प्रभू येशू आला आणि म्हणाला की लाजरस बाहेर ये. क्या हो गया? काय झालं? किसी को अंदर जाना नहीं पड़ा लाजरस को बाहर निकलने के लिए. लाजरस खुद बाहर आया कब्र में से. त्यावेळेला काय घडलं? कोणाला आत नाही झालं, लाजरसला घेऊन यायला जावं नाही लागलं. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. लेकिन लाजरस किधर है आज? पण आज लाजरस कुठे आहे? He died. तो मेला. See, उस दिन यीशु ने जिंदा किया लेकिन बाद में मर गया वो. बघा, येशूने त्याला जिवंत केलं पण त्यानंतर तो परत लेकिन मेला. यीशु के बारे में लिखा है, पण येशू बद्दल या ठिकाणी लिहिलंय, यीशु जिंदा हो गया कभी मरने के लिए नहीं. प्रभू येशू Never to die again. प्रभू येशू कधीही न मरण्यासाठी त्या दिवशी जिवंत Come on, झाला. you need to give a good shout for that. त्यासाठी तुम्हाला मोठ्यानं जोरानं हालेलुया म्हणायला Hallelujah. हवं. Praise the Lord. Thank you, Praise the Jesus. Lord. Hallelujah. Give a mighty clap for my Jesus. हो, माझ्या देवासाठी महान टाळी वाजवा. Your Jesus is a living God. तुमचा येशू जिवंत देव आहे. That is why every Sunday when we pray here, many people come and testify what God has done in their life. हा, त्याचमुळे ज्या वेळेला प्रत्येक रविवारी आपण या ठिकाणी प्रार्थना करतो, भरपूर लोक येतात आणि त्यांची साक्ष सांगतात की त्यांच्या जीवनामध्ये देवानं काय केलेलं That is आहे. the proof that my Jesus is risen from the dead. हो, माझा येशू मरणातून तिसऱ्या दिवशी उठलाय, हे त्याची पूर्तता आहे. In His name there is power. त्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. Every knee will bow before Him. सर्व गुडघे त्याच्या पुढे Every टेकले knee will जातील. bow before Him. संपूर्ण गुडघे त्याच्या समोर And every tongue will confess. आणि संपूर्ण जिभा कबूल करतील. Praise the Lord. Praise the Jesus is the Son of the living God. प्रभू येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Come on, shout hallelujah. मंडळी मोठ्यानं म्हणा हालेलुया. Let us destroy every work of the devil. सैतानाचे सर्व जे कार्य आहे त्याचा नाश करूया. Let the name of Jesus be glorified. प्रभू येशूच्या नावाचा गौरव करूया. यीशु मसीह का नाम का महिमा होना है. प्रभू येशूच्या नावाचा गौरव होणार आहे. Praise the Lord. कुछ लोग बहुत कंफ्यूज दिख रहे हैं मुझे. मला काही लोक खूप गोंधळलेली दिसत कितने आहेत. लोग कंफ्यूज है आज? आज किती लोक गोंधळलेली आहे. गोंधळ है. कुछ 2-4 हाथ ऊपर जा रहा है. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. How many of us are happy? आज किती लोक आनंदित आहेत. बोलो हमारा यीशु जिंदा है. तुमच्या मुखाने म्हणा माझा येशू जिवंत. फिर से बोले मेरा यीशु जिंदा है. फिर से बोले मेरा यीशु जिंदा है. Praise God. Hallelujah. He has conquered sin and death. त्यानं पाप आणि मरणावरती विजय मिळवला आहे. Praise God. प्रेज द लॉर्ड. Okay. In the book of Acts, प्रेषितांचे कृत्य याच्या पुस्तकामध्ये in Acts chapter 2, दुसरा अध्याय, if you read from the beginning, आणि जर तुम्ही सुरुवातीला वाचलं, on the day of Pentecost, आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी, on the 50th day from the death, burial and resurrection of Jesus, प्रभू येशू मरण पुनरुत्थान याच्यानंतर 50व्या दिवशी the Holy Spirit came down in a rushing mighty wind. आणि पवित्र आत्मा मोठ्या हवेनं खाली आला. And when people were filled with the Holy Spirit, आणि लोक त्या ठिकाणी पवित्र आत्म्याने भरली गेली. many people were criticizing them. आणि खूप लोक त्यांच्यावरती दोष लावत होते, उनको मजाक उड़ा रहे थे. त्यांना मजाक. हसत होते.
क्यों मजाक उड़ा रहे थे? का त्यांची थट्टा करत होते? क्योंकि उनका जब लीडर यीशु मसीह जिंदा था, ज्या वेळेला त्यांचा नेता प्रभू येशू जिवंत होता, हजारों हजारों लोग उसके पीछे जा रहे थे. हजारो हजारो हजारोचे लोकसंख्येने लोक त्याच्या पाठी जात होते. लेकिन अभी उसका जो क्या बोलते हैं, उनका जो लीडर है, उसको इन लोग ने क्रूस के ऊपर मार दिया. आता त्यांचा जो नेता होता त्याला ह्या लोकांनी वधस्तंभावरती मारून टाकलं. अभी वो हजारों लोग किधर चले गए किसी को मालूम नहीं. आता जो हजारोंचा लोक समुदाय होता तो कुठे गेला कोणालाच नाही खाली माहिती. 120 लोग बच गए. आता फक्त 120 लोक राहिली. The thousands of people are gone, only 120 people are there. आता हजारो लोक जी होती ती कुठेतरी निघून गेली, And- फक्त 120 लोक राहिली. And suddenly they started speaking some noise, some language, and there was a rushing wind and some commotion was there, and people looked at it and they were making fun. They said, अभी इसका लीडर तो चले गया है, अभी इन लोगों को क्या हो गया मालूम नहीं. आणि अचानक त्या ठिकाणी सुसाट्याचा वारा आला आणि अचानक ती लोक वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलू लागली. त्यावेळेला जी आजूबाजूची लोक होती ती त्यांना बघून विचार करत होती की काय करत आहे, ते त्यांची थट्टा करत होते. And they were criticizing and mocking them. आणि ते लोक त्यांची थट्टा करत होते आणि त्यांना हसत होते. But the anointing of the Lord came upon Peter. आणि पेत्रावरती देवाचा अभिषेक आला. Praise the Lord. Praise- The anointing of the Lord came upon Peter. आणि देवाचा अभिषेक पेत्रावर आला. And when the anointing came, he did not just get up and start speaking something and giving some his own ideas, but he took, as he stood up, he opened the Bible and spoke from the Bible. आणि ज्या वेळेला देवाचा अभिषेक पेत्रावरती आला तो अचानक उभा राहिला. त्यानं पवित्र शास्त्र उघडलं आणि देवाचं वचन तो घोषित करू लागला. Praise the Lord. When the anointing came upon him, ज्या वेळेला अभिषेक त्याच्यावर आला he opened the scriptures and he took out the exact portion of Joel. आणि ज्या वेळेला त्यानं शास्त्र उघडलं त्यावेळेला त्यांनी योएल याचा तोच अध्याय उघडला. And that same portion he read over there. आणि आपण जो वचन वाचलं ते त्याने त्या ठिकाणी उघडलं. And he said, आणि तो म्हणाला, he said, this is what was prophesied by the prophet Joel. आणि तो म्हणाला की भविष्यवक्ता योएल यानं जी भविष्यवाणी केली होती, Your sons and your daughters will prophesy. तुमचे पुत्र आणि कन्या भविष्यवाणी करतील. The young men and the old men will see dreams and they will see visions. तुमचे तरुण आणि वृद्ध हे दृष्टांत बघतील. The servants, not only the masters, but the servants also will prophesy. फक्त जे मालक आहे तो नाही तर सेवक देखील भविष्यवाणी करेल. Praise the Lord. Praise the Now Lord. in the old covenant, आणि जुन्या करारामध्ये जुना करार में, the anointing never came on anybody. अभिषेक जो आहे तो प्रत्येकावरती नव्हता येत. It would come only on selected people. तो काही निवडलेल्या लोकांवर येत होता. The anointing would come only on the kings and the priests and the prophets. आणि जो अभिषेक आहे ते राजे, संदेश आणि भविष्यवक्ते फक्त यांच्यावर कितने येत लोगों को समझ में होता. आ रहा है? किती लोकांना कळत आहे? पुराना करार में, जुन्या करारामध्ये when the Holy Spirit came upon the people, ज्या वेळेला देवाचा अभिषेक लोकांवर it येत would होता come only for a specific reason, तो फक्त काहीतरी कारणासाठी येत होता. only for a specific work. काहीतरी कारणासाठी, काहीतरी कामासाठी येत होता. The Spirit of God would come upon them. आणि देवाचा आत्मा त्यांच्यावर येत होता. On selected people काही निवडलेल्या for लोकांवर a particular time त्या काहीतरी वेळेसाठी till they would complete that work. त्यांचं तेवढं काम पूर्ण करण्यासाठी फक्त तेवढ्या वेळापुरता येत होता. But the Spirit of God never came. The Holy Spirit was never poured on the people, on every flesh. आणि प्रत्येक शरीरावरती, प्रत्येक मनुष्यावरती पवित्र आत्मा त्याच्यामध्ये ओतलेला नव्हता. But in the new covenant, पण नवीन करारामध्ये the Bible says, वचन सांगतं, it was written in the book of Joel, योएलच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं it आहे, says under the new covenant, नव्या करारात the Holy Spirit will come upon every flesh. आणि पवित्र आत्मा जो आहे ते प्रत्येकावरती येईल. It will come on the servants, it will come on the masters, it will come on the young people, the old people, and it will come on everybody. त्या ठिकाणी लिहिलेला आहे पवित्र आत्मा हा जो आहे तो तरुणांवर, वृद्धांवर, मालकांवर आणि सेवकांवर देखील येईल. Whoever calls on the name of the Lord, जे कोणी परमेश्वराचा धावा करतील, not selected people, फक्त काही थोडकी लोक not नाही, few people, काही निवडलेली लोक not only the kings, the prophets, and the priests. फक्त राजे, संदेश आणि भविष्यवक्ते नाही, Anybody who calls on the name of the Lord, जे कोणी परमेश्वराचा धावा करेल, say whosoever. म्हणा जो कोणी, बोलिए जे कोनी. बोलिए फिर से. पुन्हा एकदा म्हणा जे कोणी, Whoever calls on the name of the Lord, जे कोणी परमेश्वराचा धावा करेल, whoever calls on the name of the Lord, जे कोणी परमेश्वराचा धावा they करेल shall be saved. त्यांचं तारण होईल, उनका तारण होगा. त्यांचं तारण
तारण होईल, उनका छुटकारा होगा। त्यांची सुटका होईल. Praise the Lord. Praise the Lord. मैं कल का बात नहीं कर रहा हूँ, मी काल बद्दल बोलत मैं आज नाही. का बात कर रहा मी हूँ। आज बद्दल बोलत आप इस आहे. दरवाजे से बाहर निकलने से पहले तुम्ही या दरवाजाच्या बाहेर आपका जाण्याअगोदर तारण होगा, तुमचं तारण होणार आपका आहे. छुटकारा होगा। तुमची मोकळीकता होईल. Praise the Lord. Praise the Lord. That is the God we serve. त्या देवाची आपण सेवा करतो. This is the God we serve. हा तो देव आहे ज्याची आपण सेवा In Acts करतो. chapter 1 verses 4 and 5, प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्याय वचन 4 आणि 5. Jesus ने उनके disciples को आज्ञा दिया। प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना आज्ञा दिली. He said, don't leave this city, remain in Jerusalem. या ठिकाणाहून बाहेर जाऊ नका. Be in Jerusalem. यरूशलेम मध्येच राहा. जेरूशलेम के अंदर रहो, यरूशलेम मध्ये राहा. क्योंकि प्रभु परमेश्वर का, पिता परमेश्वर का सामर्थ तुम्हारे ऊपर आने वाला है। कारण पवित्र देवाचं परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्यावर येणार. Hallelujah. हालेलुया. The fire of God is going to come upon you. देवाची आग तुमच्यावर येणार आहे. Fifth verse he says, आणि 5व्या वचनामध्ये प्रभू he says, म्हणाला, याद है in Matthew chapter, I think it is 3 verses 11. मत्तई याचा 3रा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये याद है जॉन ने क्या कहा तुमसे? तुम्हाला लक्षात आहे का योहानानं तुम्हाला काय मैं तुमको पानी से बपतिस्मा देता हूँ, मी तुम्हाला पाण्यानं बाप्तिस्मा देत लेकिन आहे, मेरे बाद जो आने वाला है, पण माझ्या मागून जो येत आहे प्रेज द लॉर्ड, उसके पीछे कौन आने वाला है? त्याच्या मागून कोण येणार आहे? बोलो यीशु। म्हणा येशू. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. मैं तुमको पानी से बपतिस्मा दे रहा हूँ, मी तुम्हाला पाण्यानं बाप्तिस्मा देत लेकिन मेरे आहे, बाद जो आने वाला है पण माझ्या नंतर जो येत वो आहे तुमको अग्नि का बपतिस्मा तो देगा, तुम्हाला अग्नीचा बाप्तिस्मा पवित्र देईल. आत्मा का बपतिस्मा देगा। तो तुम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा Praise देईल. the Lord. Praise the Lord. What happened on that day? त्या दिवशी काय घडलं? What happened on that Pentecost day? पेंटिकोस्टच्या दिवशी काय घडलं? When the 120 people were praying, ज्या वेळेला 120 लोक प्रार्थना करत होते there was a sound of a much mighty rushing wind. आणि मोठ्या सुसटाच्या वाऱ्याचा आवाज झाला. And when the power of God came, ज्या वेळेला देवाचं सामर्थ्य there were आलं 120 people with flames of fire on their head. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी 120 लोक अग्नी ज्वालेले भरले. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. If there were 240 people, all 240 people would have been filled with the Holy जर Spirit. त्या ठिकाणी 240 लोक असती तर ते देखील भरले असते. The limitation is not with God, the limitation is with man. मर्यादा ही देवासाठी नाहीये, मर्यादा ही मनुष्यासाठी आहे. Whoever calls on the name of the Lord, जे कोणी परमेश्वराचा धावा आज करतील, जितने भी लोग उसको आवाज देंगे, आज जो कोणी त्याचा धावा करेल उसका सामर्थ को महसूस करेंगे, त्याच्या सामर्थ्याचा अनुभव उसके घेतील, अभिषेक को महसूस त्याच्या करेंगे। अभिषेकाचा अनुभव और घेतील. आज मैं कहना चाहता हूँ, शैतान का हर एक कार्य को यीशु यहाँ पे उसके पैरों के नीचे कुचलेगा। आणि आज मी म्हणू इच्छितो की प्रभू येशू सैतानाचे जे कार्य आहे त्याच्या पायाखाली ठेचणार Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. In the old covenant, जुन्या करारामध्ये we see many people were filled with the Holy Spirit, आपण बघतो की अनेक लोक पवित्र आत्म्याने भरत होती. but it was just for a particular time. आणि ते फक्त काही वेळेसाठी होतं. In Genesis chapter 41 and verses 38 आणि उत्पत्तीचं पुस्तक याचा 41वा अध्याय and verses 38, आणि 38 हम वचन जोसेफ के बारे में पढ़ते हैं। आपण योसेफाबद्दल वाचतो. वहां पे ऐसा लिखा है, फैरो जो था उसने जोसेफ को देखा और बोला, इसके जैसा कोई व्यक्ति है जिसके ऊपर परमेश्वर का आत्मा है। आणि फारो हा जो होता त्याने योसेफाला बघितला आणि तो म्हणाला, काय याच्यासारखा कोणी व्यक्ती आहे का ज्याच्यावरती परमेश्वराचा आत्मा आहे. In Exodus 31 आणि निर्गम याचा 31वा and अध्याय verses 3, आणि 3रं वचन Bible says the Spirit of God came upon the craftsmen. आणि वचन सांगतं की जे कारीगर होते त्यांच्यावरती देवाचा आत्मा आला. The craftsmen who are supposed to build the temple of God. आणि जे लोक देवाचं मंदिर बांधत होते, Okay, to build the temple of God, they couldn't build anyhow. They needed the anointing. आणि देवाचं मंदिर बांधण्यासाठी त्यांना एक अभिषेक हवा होता. Praise the Lord. Praise अभी the समझो, अगर हमको चर्च बांधना है, आता समजा आपल्याला जो चर्च बांधायचा वो आहे, चर्च बांधने के लिए हमको anointed लोग नहीं चाहिए, ते चर्च बांधण्यासाठी आपल्याला अभिषिक्त लोकांची गरज हमको नाही. स्किल्ड लोग चाहिए। आपल्याला जे ज्यांच्याकडे कला आहे ती लोक हवी आहेत. लेकिन पहला मंदिर जो बांधा गया था पण पहिलं मंदिर जे बांधलं गेलं सोलोमन के द्वारा, सलमोन राजाद्वारे, परमेश्वर ने कहा ये मंदिर कोई आयरा गैरा आदमी नहीं बांध सकता है। आणि परमेश्वरानं म्हटलं की हे मंदिर कोणी साधा सुद्धा व्यक्ती नाही बांधू ये शकत. मंदिर बांधने के लिए उनको अभिषेक चाहिए। हे मंदिर बांधण्यासाठी त्यांना अभिषेक हवा. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. बाइबल कहता है प्रभु ने उनको अभिषेक दिया था और वो अभिषेक के द्वारा उसका हर एक डिजाइन, उसका जो भी था, अभिषेक से बांधा उसने। आणि वचन सांगतं की त्यांच्यावरती परमेश्वरानं अभिषेक दिला आणि त्या अभिषेकाद्वारे त्या मंदिरावरती जी कलाकृती So झाली, वो जो अभिषेक था, it was for a particular time, आणि it was for a particular reason, for a reason. आणि तो जो अभिषेक होता तो काहीतरी कारणासाठी आणि थोड्याशा वेळेसाठी होता. It was not given to them forever. आणि तो अभिषेक त्यांना काही संपूर्ण वेळेसाठी दिला नव्हता. In Judges chapter 6 verses 34,
Judges chapter 6, शास्त्री याचं पुस्तक 6वा अध्याय उसमें 34 वर्ड्स में लिखा है, आणि याच्या 34व्या वचनात लिहिलंय, गिडियन के ऊपर प्रभु ने अभिषेक दिया था, गिदोन याच्यावरती प्रभूने अभिषेक दिला और वो अभिषेक के द्वारा उसने क्या किया, बाल जो था, दैट वाज अ डिमोनिक पावर ओवर देयर, उसने क्या किया, जितना बाल का जो होल्ड्स था वो अभिषेक के द्वारा उसने सब कुछ तोड़ के नष्ट कर दिया, शैतान का आणि कार्य। गिदोनावरती देवाने अभिषेक दिला आणि वचनामध्ये सांगितले की बाल हा जो दैवत होता त्याचं जे जे ठिकाण होतं त्या अभिषेकाद्वारे त्याने सर्व काही नष्ट केलं। इन जजेस चैप्टर आई थिंक इट इज 14 वर्सेस 6 में बाइबल में लिखा है सैमसन के ऊपर भी पवित्र आत्मा आया था। आणि शास्त्री 14:6 मध्ये पण लिहिले की शमशोनावरती देखील देवाचा आत्मा आला। इन 1 सैमुएल चैप्टर 10 पहिले शमूएल याचा 10वा अध्याय वर्सेस 9 and 10 वचन 9 आणि 10 किंग सॉल के ऊपर अभिषेक आया था, शाऊल राजावरती देवाचा अभिषेक बट इट आला। वाज जस्ट फॉर अ पर्टिकुलर मोमेंट। हा काहीतरी वेळेपुरता मर्यादित होता। दावीद के ऊपर भी अभिषेक आया था। दाविदावरती देखील देवाचा अभिषेक आला। In fact, दावीद जो है, he speaks about the anointing. We have got, see in Matthew chapter 1 verses 1, मैं हमेशा बोलता हूँ आप लोग को, Matthew chapter 1 verses 1, मत्तईचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि वचन पहिलं, वहाँ पे ऐसा लिखा है, त्या ठिकाणी असं लिहिलंय, Jesus is the seed of David and he is the seed of Abraham. प्रभू येशू हे दावीद आणि अब्राहमाचं बीज आहे। Okay, he is the seed. That means उनका पुत्र है। तो त्यांचा पुत्र आहे। It says that Jesus came from Abraham and also from David. आणि या ठिकाणी वचन असं सांगतं की प्रभू येशू अब्राहम आणि दाविदाद्वारे आला। What does that mean? याचा अर्थ काय? Abraham speaks about the blessings. अब्राहम आशीर्वादाबद्दल बोलतो। Okay, हम लोग को अब्राहम का blessing मिला है। आपल्याला अब्राहमाचे आशीर्वाद मिळालेत। Galatians chapter 3 verses 13-14 में लिखा है, गलतीकारास पत्र 3रा अध्याय वचन 14-15 मध्ये लिहिलंय, यीशु हमारे लिए क्रूस पर मरा, प्रभू येशू वधस्तंभावरती आपल्यासाठी हमारा मेला, श्राप अपने पर ले लिया आपले श्राप स्वतःवर घेतले और उसने अब्राहम का ब्लेसिंग हमको दिया। आणि त्यानं अब्राहमाचे आशीर्वाद आपल्याला Say दिले। I am blessed. म्हणा मी आशीर्वादित आहे। बोलिए I am blessed. म्हणा मी आशीर्वादित आहे। Say it, I am blessed. म्हणा मी आशीर्वादित आहे। Praise the Lord. You must believe this. यावर तुमचा विश्वास असायला हवा। As a man thinketh in his heart, so is he. आणि मनुष्य जसा त्याच्या अंतःकरणात विचार करतो तसा तो असतो। Praise the Lord. As a man thinketh in his heart. जसा मनुष्य अंतःकरणामध्ये स्वतःबद्दल विचार करतो, क्या विचार करते हो तुम? तुम्ही काय विचार मैं करता? गरीब हूँ, मी मेरे को गरीब- नौकरी नहीं है, कोई मुझसे प्यार नहीं करता है, मेरा पति मुझे देखता नहीं है, मेरे बच्चे मुझको पूछते नहीं है। आप क्या सोचते हैं आपके बारे में? तुमच्या अंतःकरणात तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता? मी गरीब आहे, माझा नवरा माझ्यावर प्रेम करत नाही, माझी लेकरं माझ्यावर प्रेम करत नाही। Praise the Lord. प्रेज द लॉर्ड। आप आपके बारे में क्या विचार करते हैं? तुम्ही स्वतःबद्दल काय मैं विचार होशियार करता? नहीं हूँ, मी हुशार नाहीये, मैं अट्रैक्टिव नहीं हूँ, मी ऍक्टिव्ह नाहीये, मैं काम नहीं कर सकता हूँ। मी काम नाही करू शकत। आप आपके बारे में क्या सोचते हैं? तुम्ही तुमच्याबद्दल काय विचार करता? As a man thinketh in his heart, so is he. मनुष्य जसा स्वतःबद्दल विचार करतो तसा तो असतो। हम बचपन से हमारे माँ बाप, हमारा स्कूल कॉलेज में हम जाते थे, लोग ने बोला ये इसको काय कळत नाही, गाड़वा है, ते बैल है, ते लगा, ये सुन सुन के हम भी बैल जैसे घूमते फिर सब तरफ। लहानपणापासून जेव्हा आपण शाळेला जात असतो, आई वडील म्हणतात ह्याला काही येत नाही, हा ऐकत नाही, गाढव आहे, हे बैल अक्कल आहे. नाही रे बाबा, याला काय एक ह्याला काहीच अक्कल नाही, ते ऐकून ऐकून मग आपण बैलाप्रमाणे हम भी वागायला बोलते लागतो. बरोबर सांगितलं तुम्ही। आपण म्हणतो की बरोबर बोललात तुम्ही। प्रेज द लॉर्ड। अगर तुम वो विश्वास करोगे तुम वैसे ही बन जाओगे। जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल तर तुम्ही तसेच बनाल। दैट्स व्हाई बाइबल में लिखा है, म्हणून वचनात लिहिलंय, बी ट्रांसफॉर्म्ड बाय द रिन्यूइंग ऑफ योर माइंड। तुमच्या मनाचं रूपांतरण करा। प्रेज द लॉर्ड। Praise- बी ट्रांसफॉर्म्ड, रूपांतर करा, बदलाव आने दो। बदल येऊ द्या। बोला हाँ ब्रदर बदलाव हो गया, पहले पैजामा डालता था, अभी जीन्स डालता हूँ। हो, तो बाबा, पैजामा का जीन्स डालने का तो कुछ फर्क नहीं होगा। तुमच्या पजामाऐवजी तुम्ही जीन्स घातली तर तो बदल नाही होणार। कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळत आहे? किसी को टाई पिना के एक ताज बिना देगा तो वो राजा नहीं बनेगा। कोणाला टाय घालून डोक्यावर मुकुट घालून बसवलं तर तो काही राजा नाही बनणार। सिंहासन पे बिठाने से राजा नहीं बनता है। सिंहासनावर बसवल्यानं राजा नाही बनणार। राजा किधर रहता है? अंदर रहता है। राजा कुठे असतो? तो आतमध्ये असतो। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। तुम्हारे अंदर होना चाहिए। तुमच्या आतमध्ये असायला हवं। प्रेज गॉड। प्रेज द लॉर्ड। इसलिए बाइबल बोलता है ट्रांसफॉर्म हो जाओ। म्हणून वचन सांगतं की तुमच्या मनाचं रूपांतर करा। किधर रूपांतर होना है? तुम्हारा मन में है। तुमच्या विचारांमध्ये। कैसा रूपांतर होगा? बाइबल पढ़ के मनन कर करके बाइबल के जैसा हमें सोचना है, बनना है। बदल कसा घडेल? वचन वाचून 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 वचनाप्रमाणे असं आपण In करू. one place it says, एका ठिकाणी असं it says as we look at ourselves in the mirror,
आणि एका ठिकाणी लिहिले आपण स्वतःला आरशामध्ये जैसा बघतो. आरसा में अपने आप को देखते हैं, जसं आपण आरशाला बघतो प्रेज वैसा ही हमको इस अरसा में देखना है बाइबल में। त्याच प्रकारे आपल्याला या आरशामध्ये बघायला हवं. बोलो बाइबल एक अरसा है। म्हणा बायबल हे एक आरसा आहे. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. आप अरसा में क्या देखते हैं? आपण आरशामध्ये काय बघतो? क्या देखते हैं? बाजू वाले का शक्ल दिखता है, आपका शक्ल दिखता है, शेजाऱ्याचं तोंड बघतो की आपलं तोंड अपना बघतो? शक्ल दिखता है उधर। आपण स्वतःचं तोंड बघतो. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. जब तुम बाइबल में देखोगे, ज्या वेळेला तुम्ही वचनात तुम्हारा बघाल, अंदर का जो मनुष्य है तुमच्या आतमधला जो व्यक्ती वो आहे, दिखेगा तुमको उधर। तो तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. बाहर का रूप कैसा भी रहने दो, तुमचं बाह्य स्वरूप कसंही असू दे, अंदर का आदमी बहुत शक्तिशाली है। तुमचा आतला जो व्यक्ती आहे ना तो खूप ताकदवर आहे. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. अंदर का जो व्यक्ति है वो यीशु के जैसा है। आतला जो व्यक्ती आहे ना तो येशू सारखा आहे. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड.